मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला 24 तारीख वेळ दिली होती, परंतु तत्पूर्वीच काही मागण्यावर सरकार निर्णय घेतला, पण काही मुद्दे आहेत त्याच्यावर सरकारसोबत चर्चा करायची आहे आणि त्यांचे प्रतिनिधी काही मंत्री असतील ते या ठिकाणी येत आहेत। दादा, तुमच्या भेटीला मंत्रिमंडळातले काही मंत्री येत आहेत, उदय सामंत आहेत, सोबत काही नेते आहेत, मंत्री आहेत, कुठल्या मुद्द्यावर चर्चा करायची आणि कुठले मुद्दे राहिलेत? जे सरकारनं त्या दिवशी त्यांचे तज्ज्ञ आले होते, त्यांनीच कागदावरती लिहून घेतलेलं आहे, मंत्री महोदयांनी लिहून घेतलेलं आहे। त्यातले एक दोन शब्द विसरून राहिले असतील, त्याच्यावर नाराजी व्यक्त करण्याची काय गरज नाही, परंतु जे ठरलं आहे ते सरकारनं करणं अपेक्षित आहे। कारण काय आहे की एवढा मोठा धाडसी निर्णय सरकारनं घेतलाय जाता, तर त्या नोंदीनुसार कोणते सोयरे त्याच्यामध्ये येणार आहेत, रक्ताचे नातेवाईक कोणते येणार आहेत, त्याचा सगळा परिवार म्हणजे काय, थोडी स्पष्टता जर केली आणि दिलखुलासपणे मोकळ्या मनानं सरकारनं जर सांगितलं, कशाला आता 5 रन खुटीन फिटी ठेवायची, जे असेल ते दिलखुलासपणानं त्यांनी आता स्पष्ट ही गोष्ट सांगितली पाहिजे अशी। ते एक दोन शब्द राहिलेत तेवढे मात्र त्यामध्ये घेतले, म्हणजे समाजाचाही मार्ग मोकळा होतोय, सरकारचाही मोकळा होतोय आणि सध्या समाज सरकारविषयी चांगले मतही मांडतोय की करायला लागलेत। सरकारविषयी असं होऊ नये समाजात संभ्रम परत की हे विनाकारण आपल्याला फसवायलेत, गाजरं दाखवायलेत किंवा अमुक तमुक काय जे असेल ते, पुन्हा रोष आणि पुन्हा नाराजी ओढून घेण्यापेक्षा सरकारनं दिलखुलासपणानं सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे आणि ते करतील। पण 24 डिसेंबरच्या आत ते करतील। आजही आता थोड्याच वेळात लक्षात येईल आपल्या काय ते, पण ते करतील ही 100% खात्री आहे। तुम्ही म्हणता दिलखुलासपणे चर्चा झाली पाहिजे, परंतु कुठेतरी सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत आणि कुठेतरी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न झाला किंवा वेळ वाढवून घेण्याचा प्रयत्न झाला तर आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? नाही, ते नाही होणार। काय शब्द आहेत किंवा काय सरकारनं केलं आहे आणि पुढं कसं करणार ही स्पष्टता आम्हाला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं, आणि ती स्पष्टता अपेक्षित आहे। त्यामुळं ते करतील ही खात्री आहे। नसता आम्हाला आमच्या पोरांच्या न्यायासाठी, हक्कासाठी झगडावंच लागणार आहे आणि आम्ही झगडायला तयार आहेत ना, महाराष्ट्रातले मराठी, आम्ही हटणार नाही। ही शेवटचा लढाई आता, ही मिळूनच थांबणार आहे आरक्षण। आता कोणाला काय वाटत असं आम्हाला माहीत नाही, पण मराठ्यांना आम्हाला माहिती आहे आता ही शेवटचं लढाई आणि ही मिळूनच थांबणार आहे। आता असं थांबत नाही आणि आम्ही थांबवणार सुद्धा नाही। शेवटचा लढाई, पण ही शेवटची चर्चा आहे का सरकारसोबत? जरी चर्चा सफल झाली तर सरकारच्या प्रतिनिधींना तुम्ही दरवाजे बंद करणार का चर्चेची? नाही, चर्चा सुरूच राहील, चर्चेशिवाय मार्ग नाही निघणार। 25 डिसेंबरपर्यंतच चर्चा राहील, त्यानंतर चर्चा तरी कव्हर करावं, त्याच्यापर्यंत राहील। 24 नंतर चर्चेची दारं बंद? मग चर्चा कव्हर करावं असं म्हणतो, बंद नाही म्हणणार आम्ही, पण कव्हर करायची। तोच विषय आता एकदा आज सांगून टाकतो काय विषय, मग माहिती आहे त्यांना काय विषय, तर कशाला मग बार त्याच्यावर चर्चा होणार, एकदा सांगून टाकतो। नक्कीच हे होते मनोज जरांगे यांनी जे मुद्दे राहिले त्यावर चर्चा झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।